शेवली शिवारातील टकले पोखरी या गावाकडे आज आपण आलेलो आहोत आणि येथे काही समस्या आहेत लोकांचे. का इथं एक रस्ता आहे आणि हा रस्ता खूप वर्षापासून या रस्त्याची अशी दुरावस्था झालेली आहे बघा. तर काही आपल्यासोबत काही इथले टकले पोखरीचे काही नागरिक उपस्थित आहे, जाणून घेऊ त्यांच्या काय समस्या. दादा काय नाव तुमचं? समोर आहे थोडंसं, एक मिनटं. शिवाजी टकले. शिवाजी टकले. शिवाजीराव मला एक सांगा, शिवाजीराव हे आपला रस्ता कधीपासून आहे असं? शो म्हणजे किती वर्ष बऱ्याच झाली? गावापासून असं मग 10-5 वर्ष 20 वर्ष होत 20 वर्ष झाले असतील रस्ता असाच आहे. 20 एक वर्षापासून हो, रस्ता असा- असाच आहे. असाच रस्ता बरं, आहे. ह्याच्यावर काय आमदार खासदार कोणी येऊन ह्यांनी काय उद्घाटन केलेले आहे का? उद्घाटन काहीच नाही केलं. फक्त आमच्या गावा लोक आलेले आहेत फक्त सरासरी निवडणुकीपुरते. निवडणुकीपुरते बस गावाच्या निधी पुढे वगैरे भेटतं का तुम्हाला हा तिथं? काहीच नाही. आमचं असं आहे आता सर, तुम्हाला मी सांगतो, हम्म. हे 5 किलोमीटर अंतर आहे. आता आम्हाला वाटूरला जायला हम्म. इकडे माळव होतं तेवढ्या भाड्यामध्ये, तेवढं भाडं बरोबर. इकडे माळव होतं हो ना, हो ना. तिकडे वाटूरला गेल्यापेक्षा. हा. पण आता गोरगरीबाला काही कोणी कोणाचं ऐकत नाही, काय नाही, हम्म. असं व्हायला बाबा आता. फक्त मत मागायला येतात तुम्हाला. फक्त तेवढंच आहे, मत मागणं परत 5 वर्ष बघणंच नाही. बरं, आता पावसाळ्यामध्ये कशी अवस्था असते? बाबा या गाड्या कधी कधी गाड्या 5-5, 7-7 माणसं लागतात गाड्या काढायला. म्हणजे गड्डा दिसायला एवढं मोठं आपल्याला डार होतं मोठं तिथं. कसं जात असेल बरं? गाड्या तसेच एका बाजू जागीच राहू द्यायला लागतात नाही निघल्यावर. आता इकडं दाखवा. तर आता तुम्ही सांगा का इथं पावसाळ्यामध्ये अशी अवस्था, मग इथले जे शेतकरी आहे आजूबाजूची जाणारे, मग यातलं माल कापूस सोयाबीन हे कसं नेते बरं? ते लयच परेशान आहे. जिथं तिथंच कधी कधी 8-8 दिवस राहणार पडू द्यायला लागतं तसंच माल. पडू द्यावला. हा कधी महिना लगे मग त्याला नाही इलाज आहे ना. कोणीच दखल घेत नाही याची. आता काय दखल घेणार आहे कोणी? आता ग्रामीण भागाला इकडे कोणी लक्ष देत नाही, काय नाही. काहून तुमचे आमदार साहेबाला तुम्ही सांगितलं नाही का, मागणी नाही केली का? आमदार साहेबाला सांगू टकळलं. हा, पण आता काय झालंय, इकडे गाव बारीक पडलं, हा. इकडे गावचा काय सपोर्टच बरोबर भेटा ना. बरोबर. आणि अंतर 5 किलोमीटरचं उघडे नाले जरा जास्त आहेत, त्याच्यामुळे कोणी लक्ष देईना जरा असं. किलोमीटर बरं शिवली इथून आता तुमच्या गाव? आमचं गाव ते शिवली 5 किलोमीटर. 5 किलोमीटर. हो तर 5 किलोमीटरची ह्या रस्त्याची दुरावस्था झालेली आहे आपल्या. हो. बाबा तुमचं नाव काय सांगा बरं? मग भांदा शेषराव काळे. काळे बाबा, आता तुम्ही आता तुम्हाला सगळं माहीत असेल इकडचं, तुम्ही हो. आता भरपूर वर्षापासून जात असाल, हो तर तुम्ही मला एक सांगा, ह्या रस्त्याची अवस्था तुम्ही जेव्हापासून बघता तेव्हापासून अशीच आहे का? अशीच आहे, अशीच, काहीच बदल नाही? काहीच बदल नाही याच्यामध्ये. फक्त कच्चे खडी टाकलेली आहे, हम्म. आणि खडी टाकून कच्चा केलेला समजा नदी अशी ठेवली वाढा. बाया, मोबाईलमध्ये लक्ष. गाड्या फसत पुढे जाऊन बसत. हां हां, तर इथून येता जाता येत काही काही लय परेशानी. लय परेशानी आहे ना? हो, आम्ही साहेबाला बोललो, हम्म. आमदार साहेबाला बोललो, भायाला बोललो, समजायला सांगलं तर करू म्हणते, करू म्हणते, तर काहीच नाही. काहीच नाही करा. मग आता मला हे पहा, ते आता गाडी चालली, दाखवा तुम्ही गाडी एकदा, पहा कशी चाललेली. त्या गाडीची कंडिशन पहा कशी. आता ती मायमावली आहे गाडीवर बसलेली, लहान लेकरू आहे त्याच्या काठावर, आणि पहा तुम्ही त्याची कशी दुरावस्था. अशा ह्याच्यामध्ये जर ॲक्सिडेंट वगैरे झालं तर ह्याला जबाबदार कोण राहणार साहेब? आता तुम्ही सांगा, हे असे जाणारे लोक आहे आणि ही दुरावस्था झालेली आहे. तर माझं इकडं दाखवा तुम्ही. गाड्या तर काय वाटतं तुम्हाला, तर होईन का नाही आता हे जिल्हा परिषदचे इलेक्शन येणार, परत मत मागायला येणार तुमच्याकडे? काय बाबा, काय सांगताच येत नाही बाबा. काय रस्ता कधीपासून आहे असं? हे रस्ता आता काय समजा चिबड्यालाच राहते पुरी बरसात भर. इथं कोणाला सांगितलं का रस्ता खराब म्हणून तर करीतच नाहीत. कधीच नाही. मग आता माल गेलं न्यायला अडचणी येतं. काय आम्हाला जाताच येत नाही पलीकड. बरं, समजा शेवली बाजारपेठ कशी मोठी आहे तुम्हाला? शेवलीच मेन आहे आम्हाला. मेन आहे. आता तुटलेलं आहे समजा तुमचं गाव, ते गाव तुटलं तुमचं. गाव तुटलं म्हणजे जाताच येत नाही इथून. घेत नाही कोणी चिवडले, मग आमचं कापसा घेत नाही. हा कशाला घेणार असा रस्ता म्हणल्यावर? कशाला घेणार? इकडे सौ फुलीहून जायला लागतं. सौ फुलीहून नाही तर मग इकडे याच्या काठशेवरून तिकून. मोबाईल मध्ये बघा, आमचं बरोबर याला. हा, मग इथून वाटत नाही. आता तरी जर झाली वाट नाही तर वाटत नाही तो हो. म्हणजे अवघड समस्या आहे. अवघड. तर मंडळी, आता तुम्ही बघितलेलं आहे, केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री श्री नितीन गडकरी साहेब, बघा तुम्ही जे महाराष्ट्राला सांगतात का आम्ही एवढ्या कोटीचा निधी दिलेला आहे, तेवढ्या कोटीचा निधी दिलेला आहे, 65,000, 6500, 60,000, 700, जे पण तुम्ही सांगत असाल आकडे, तुमच्या निधीचा कसा वापर होता ते बघितलेलं. आज शेवली एक मोठं बाजारपेठेचं गाव, आज तिथून एक गाव तुटलेले आहे आणि भरपूर गावं तुटलेले आहे. आणि याचं कारण काय, तर जे तुमचे इथले जे प्रतिनिधी तुम्ही जे निवडून दिलेले आहेत त्यांचं दुर्लक्ष या गावाकडं. आता किती वर्षापासून ह्या गावाची अशी दुरावस्था कधीपर्यंत राहणार हे सांगता येणार नाही. पाहू आता शासन काय त्याच्यावर निर्णय घेईल म्हणून. बरं, मला एक सांगा, पुढं किती गाव आहे अजून ह्या गावाच्या नंतर? बाबा इकडं याचे लोक ते हवे लोक गाव आहेत ना, खंदारे फळ गाव आहेत. खंदारे फळ लोक बरं, तर सगळे गावं कटले, समजेच गाव कटले. इथून येतच येत नाही कोणाला. पावसाळा सुरू झाला की माळेगावापासून येतात लोक इकडे. माळेगावापासून माल आणतात. आणि मेन बाजार सुद्धा आहे. मेन बाजारपेठ तुटलेली आहे
आणि या रस्त्याची दुरस्ता अशी आहे, जनतेच्या टॅक्सचा वापर, जनतेचे जे पैसा जे भरतो, तर आपल्याला पाहिजे काय नागरिकांना? रस्ते पाहिजे, चांगलं पाणी पाहिजे, शिक्षण पाहिजे, रोजगार पाहिजे, ह्याच्याशिवाय दुसरं काय मागतात? आणि जनतेला ते सुद्धा मूलभूत गरजा भेटत नाही. ते ही अवस्था बघून असं वाटतं की आपण 2026मध्ये न जगता आज आपण 1947मध्ये जगल्यासारखं वाटतंय. बघत राहा NLB न्यूज चॅनल. मी सईद इलियास. धन्यवाद.